जोवर पुरावा मिळत नाही तोवर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांनी व्यथित होऊन अजित पवारांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान अजित पवारांनी सध्या निर्णय राखून ठेवला असून अजितदादा मुंडेंना घेऊन फडणवीसांना भेटणार असल्याचंही माहिती सूत्रांनी दिली आहे। आज धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। दरम्यान माझ्या राजीनाम्याची मागणी ही फक्त मीडिया ट्रायल आहे, बीड प्रकरणावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। अजित पवार यांनी मुंडेंच्या भेटीनंतर सागरवर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे। मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी शहांची सदिच्छा भेट घेतली। नुकतीच बजरंग सोनावणेंनीही शहांची भेट घेत बीड प्रकरणी चर्चा केली होती। त्यानंतर आज पंकजा मुंडेंनीही भेट घेतली आहे। सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा अशी पुनर्मागणी धस यांनी केली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय? चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का असे प्रश्न विचारत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडेंवरील आरोप आधी सिद्ध करा, मग राजीनामा मागा असं भुजबळ म्हणाले। कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही, कुणावरही अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। बीड प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच, जो दोषी असेल त्याला फाशीच द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। मुंडेंची बीडमध्ये दादागिरी सुरूच आहे असा आरोप जरांगेंनी केलाय, तर मुंडेंची दडपशाही किती काळ सहन करायची असा सवालही त्यांनी विचारलाय। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कराडला 302 मध्ये आरोपी करावं अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली। सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहेत, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। सरकार धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतंय असं संभाजीराजेंनी प्रश्न विचारलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेची 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटी मधील एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी एसआयटी मध्ये तपासाचं काम करणार नाहीयेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आव्हाड आणि धस यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या एसआयटी मधून पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे। वाशिममध्ये वंजारी आणि ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। सोलापूरमध्ये मनोज जरांगेंच्या वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही पोलिसांचा समावेश असल्याचं दिसून आलंय अशी स्पष्टोक्ती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्यानं घेतलं असून दोषींना फाशीची शिक्षा होईल यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत असंही शिरसाट म्हणाले। सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांनी बीड प्रकरणात लक्ष घालणार असं आश्वासन दिलंय असं संभाजीराजेंनी सांगितलं। एसआयटी मध्ये चांगले अधिकारी नेमा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। धाराशिव तालुक्यातील गोरमाळा तांडा इथं गोळीबार झालाय। अंतर्गत वादातून हा गोळीबार झाला असून पारधी समाजातील तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी फरार असून गावकऱ्यांनी आरोपीची गाडी पकडून ठेवली।
अकोल्यातील पिंजरमधील एका बारमध्ये दारुड्याने दारू उधार न दिल्यामुळे प्रताप केला। बारच्या काउंटरवर पेट्रोल टाकून ते जाळत मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकूनही जाळण्याचा प्रयत्न केला। बार मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दारुड्याला अटक केली आहे। सुजय विखेंची राधाकृष्ण विखे पाटलांनी पाठराखण केली आहे। शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढली आहे, ज्याचा त्रास साई भक्तांनाच होतोय। सुजयच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतली नाही असं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उकडगाव परिसरात वाघ बिबट्याबरोबरच माकडांनी उच्छाद मांडलाय। घरातील अन्नधान्याची या माकडांनी नासधूस केली आहे। दरम्यान वन विभागानं या माकडांचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। वसईच्या बंगली बाभोळा रोडवरील क्लासिक हाईट्स सोसायटीत गेल्या 7 ते 8 दिवसांपासून माकडाने उच्छाद मांडलाय। घरात घुसणं, हल्ला करणं अशा तक्रारी तिथल्या रहिवाशांनी केल्या होत्या। दरम्यान या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात। मुलुंडच्या जंगलातून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। इंस्टाग्राम लाईव्हवरून या तरुणाने शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली होती। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी आयईडी स्फोट घडवलाय। या स्फोटात 9 जवान शहीद झालेत। जवानांचं वाहन उडवल्यामुळे शहीदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या हल्ल्यात अनेक जवान जखमीही झालेत। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी मोठा हल्ला केला। हा आयईडी स्फोट इतका भीषण होता की जवानांच्या वाहनाचा पुढचा भाग 22 फूट उंचावर झाडावर अडकलेला दिसलाय। गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असं आमिष दाखवून एका कंपनीनं तब्बल 3 लाख लोकांना 500 कोटींचा चुना लावलाय। टोरेस लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा गंडा घातल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून पंचनामा सध्या सुरू आहे। भाईंदरच्या रामदेव पार्क भागातही ब्रांच असलेल्या टोरेस कंपनीनं आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या शोरूममध्ये पैसे वाढवून देण्याचा आमिष देऊन फसवणूक केली। शोरूम बंद झाल्यामुळे ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आली। दादरमधील टोरेस ज्वेलर्सच्या ब्रांचमध्येही पैसे वाढवून देण्याचा आमिष देऊन कंपनीने अनेक लोकांना लाखोंचा गंडा घातला। दरम्यान फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यामुळे टोरेस ज्वेलर्स बाहेर नागरिकांनी गर्दी केली। पैसे परत मिळावे यासाठी नागरिकांची धडपड सध्या सुरू आहे। भारतात एचएमपीव्ही व्हायरसचे 3 रुग्ण आढळलेत। बंगळुरूत 2घांना, गुजरातमध्ये एकाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे। सरकारच्या आरोग्य विभागानं 3घांचेही नमुने तपासणीसाठी पाठवले। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेणार आहेत। बैठकीत एचएमपीव्ही विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा करणार आहेत। चीनमध्ये कोरोना सदृश्य ह्युमोनोमेटोनुमा व्हायरसने उच्छाद मांडलाय। त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट झालाय। घाबरू नका, पण सावध रहा अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यातील नागरिकांना केल्या असून गर्दी खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही दिलेत। लाडकी बहीण योजनेत विरोधकांचं राजकारण सुरूच असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलाय। तर योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याचंही कदम म्हणाले। दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर ठाणे पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। ठाणे महापालिकेनं मार्केट परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली। मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी 8,70,000 रुपयांचं 87 ग्राम हेरोईन ड्रग्ज जप्त केलंय। नालासोपाऱ्यात राहणाऱ्या परवेज अन्सारीला पोलिसांनी अटक केली आहे। यात आणखी किती लोकांचा समावेश आहे याचाही पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे। 17 वर्षीय मुलीला 200 फूट डोंगरावरून ढकलून तिची हत्या करण्यात आली आहे। प्रेम प्रकरणातून सख्या चुलत भावानेच बहिणीची हत्या केल्याचं समोर आलंय। वसई पश्चिमेकडील रॉयल शॉपिंग सेंटरमध्ये एका कार्यालयात चोरी झाली आहे। ऑफिसचं लोखंडी गेट तोडून चोरांना डीएसएलआर कॅमेरा, डिजिटल माईक आणि 22,000 रुपयांसह इतर मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे।
बदलापूरमध्ये विविध कामगार संघटनांनी पालिका मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला। शहरातील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली। पुण्यातील परांजपे टाउनशिपमध्ये राहणाऱ्या रहिवासी परांजपे बिल्डर विरोधात मूक आंदोलन केलं। परांजपे बिल्डरकडून पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। व्हीएन फ्लूमुळे नागपूरच्या गोरेवाडातील 3 वाघांचा मृत्यू झालाय। त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनंतर प्राणी संग्रहालय बंद राहण्याची शक्यता आहे। श्री गुरु गोविंद सिंग प्रकाश पर्वानिमित्त नागपुरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या शोभायात्रेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहभाग नोंदवला। शोभायात्रेदरम्यान आरती करत जागोजागी नागरिकांचं स्वागत करण्यात आलं। मुंबईतील आरे कॉलनीतील पिकनिक पॉइंट जवळ काल रात्री भीषण अपघात झालाय। ट्रकच्या धडकेत 2 बाईक चालकांचा मृत्यू झालाय। तरुण बेजबाबदारपणे बाईक चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लोणावळ्यात अवजड वाहतुकीला बंदी असतानाही वाहनांचा सर्रास प्रवेश सुरू आहे। त्यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होतीये। याचा रस्त्यावर एक खासगी क्रेन बंद पडल्यामुळे चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। मात्र आता अर्ज भरण्यासाठी काही तासांचाच वेळ शिल्लक राहिलाय। म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून घरे मिळत नसल्यामुळे म्हाडानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। परिणामी नाशिक मंडळाला सध्या 20% योजनेतील 555 घरं मिळाली असून आता त्यांच्या सोडतीची तयारी मंडळानं सुरू केली आहे। त्यानुसार आठवड्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। माझे पसंतीचे सिडको घर योजनेअंतर्गत सिडकोने 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। या घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। गिरणी कामगारांना मुंबईतच मोफत घरे द्या अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे। मुंबई सोडून ठाणे, रायगड या परजिल्ह्यात गिरणी कामगारांना घरं न परवडणारी आहेत। त्यामुळे ती घरं नकोच असं कामगार संघटनेचं म्हणणं आहे। मराठवाड्यावर अन्याय करण्याची शासनाची भूमिका नाही। मंगळवारी पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक होणार असून त्यात निकष निघेल असं स्पष्ट मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं। पश्चिम महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम यंदाच्या वर्षी उशिरा सुरू झालाय। त्यात ऊसतोड मजूरही काही कारखान्यांवर कमी प्रमाणात आलेत। त्यामुळे जास्त ऊसाचं क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर शिवाय पर्याय उरलेला नाहीये। शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीच्या दरात 4,000ची घसरण झाली आहे। दरम्यान महायुती सरकारला शेतकऱ्यांसोबत काही घेणं देणं नाही असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी केलाय। सांगलीच्या भाजी मार्केटमध्ये काकडी, गवार, वाटाणा, कांदेपात याची आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली आहे। तर दुसरीकडे पालेभाज्यांचे दर मात्र कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। वाशिमच्या बाजारात तुरीला केवळ 7,000 रुपये दर मिळतोय। मागील वर्षीच्या तुलनेत तुरीच्या दरात 4 ते 5,000ची घसरण झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। पैनगंगा नदीवरील 10 बॅरेजेसमधील पाणी पातळी घटल्यामुळे त्याचा थेट परिणाम रब्बी आणि आगामी उन्हाळी पिकांवर होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढली आहे। जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभाग बोगस औषध खरेदी प्रकरणात औषध पुरवणाऱ्या कंपनींना जिल्हा परिषदेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। असमाधानकारक उत्तर न मिळाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील औसरगाव इथं टोलनाका उभारण्यात आलाय। टोलनाका सुरू नसला तरीही पोलीस अधिकारी पर्यटकांकडून टोल वसूल करत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। अहिल्यानगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी कुकडी कालवा आणि घोड नदीच्या पाण्यासंदर्भात बैठक घेतली। राज्यातील पाण्याची परिस्थिती चांगली असून मुळा आणि गोड धरणातून वेळेवर
आवर्तन सोडलं जाईल अशी माहिती विखे पाटलांनी यावेळी दिली आहे. पालघरमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला आपल्या बाळावर उपचार करण्यासाठी पालघर ते जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. त्यामुळे पालघरमधील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार समोर आलाय. हिंगोली शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरूच नाहीयेत. जवळपास 24 वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख चौकात सिग्नल बसवण्यात आले होते, मात्र काही दिवसांनी ते बंद पडले. चौकात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिग्नल मात्र धुळखात असल्यामुळे नागरिकांनी सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी केली. चिपळूणच्या एसटी आगाराच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या पहिल्याच माळ्यावर गवत उगवले असून प्रशासनाने दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय. जळगाव जिल्ह्यातील 10 पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने गौरवण्यात आलंय. तसंच पत्रकारांना हेल्मेटसही वितरण करण्यात आलंय. या सोहळ्यात लोकमतचे संपादक संजय आवटे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठेंनी दिली आहे. त्यामुळे विमानातून प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंगोलीच्या उमेद अभियानाच्या वतीने विभागस्तरीय मिनी सारस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. बचत गटाच्या वतीने उत्पादित वस्तू विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आलेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आलंय. चोपडा शहरात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आज कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोनवणेंनी कापसाच्या खरेदी निकषाबाबत काही बदल करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मंत्री रक्षा खडसेंसोबत संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोनवणेंचा सत्कारही केलाय. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली. पाळधीतील पाटलांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.